अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे सुद्धा आजचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला खूपच उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, कसं असतं की जीवनात जर आर्थिक स्थैर्य हवं असेल तर कर्जमुक्ती ही अनिवार्य आहे. अनेकदा काही लोकांना कितीही मेहनत केली तरी कर्ज फेडता येत नाही. काही वेळा परिस्थिती अशी असते की एक कर्ज संपते पण दुसरे सुरू होते. त्यामुळे मानसिक तणाव वाढतो, आर्थिक अडचणी सतत जाणवत असतात आणि आयुष्याचा आनंद कमी होतो. जर तुम्हीही अशा परिस्थितीत असाल तर घाबरू नका. श्री दत्तगुरूंच्या कृपेने आणि त्यांच्या शिकवणीच्या आचरणाने कर्जमुक्ती तुम्हाला सहज मिळू शकते. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्त परिवारांच्या वतीने श्री दत्तगुरूंच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती आणि समाधान प्राप्त हो. तर दत्तगुरूंच्या शिकवणीमध्ये लौकिक आणि आध्यात्मिक जीवन दोन्हीसुद्धा मार्गदर्शन आहे. कर्जात अडकण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यातलं पहिलं कारण आहे की पूर्वसंचित कर्म. काही वेळा पूर्वजन्मीच्या किंवा या जन्मातील चुकीच्या कर्मामुळे कर्जाचा भार वाढतो आणि दत्तगुरूंच्या उपासनेने हे कर्म शील करता येते, म्हणजेच ते कमी करता येते. दुसरं कारण आहे निष्कारण खर्च आणि नियोजनाचा अभाव. म्हणजेच काय, तर अयोग्य आर्थिक सवयीमुळे कर्ज वाढते. दत्तगुरूंच्या तत्त्वज्ञानानुसार साधेपणा आणि संयमाने जीवन जगणे हे आवश्यक आहे. हौस आहेत त्या पूर्ण केल्याच पाहिजेत, पण त्यासाठी नियोजन हे पाहिजेच, म्हणजेच पैशाचं नियोजन हे व्यवस्थित केलंच पाहिजे. तिसरं कारण आहे की पितृदोष किंवा अनिष्ट ग्रहांचा प्रभाव. म्हणजेच काय, तर काही वेळा घरात पितृदोष असल्यामुळे किंवा आपल्यावर अनिष्ट ग्रहांचा प्रभाव असल्यामुळे कर्ज हे वाढत जाते आणि दत्तगुरूंच्या कृपेने हा दोष तुम्ही दूर करू शकता. चौथं कारण आहे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव. जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर धनलाभ होण्याऐवजी हानीच होते. दत्तगुरूंच्या साधनेने घरात सकारात्मकता ही वाढवता येते आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपण दत्तगुरूंची सेवा करून ते कमी करू शकतो. पाचवं कारण आहे आत्मविश्वासाचा अभाव. आर्थिक निर्णय घेताना जर भीती आणि असमंजस भाव असेल तर चुकण्याची शक्यता जास्त असते. मग दत्तगुरूंची उपासना केल्यामुळे काय होतं, तर आत्मविश्वास वाढवण्याचं काम आपले दत्तमाऊली करतात. अशा या 5 कारणांमुळे कर्ज वाढू शकतं. तर कर्जमुक्ती मिळवण्यासाठी काय उपाय केले पाहिजे, दत्तगुरूंचा कोणता मार्ग आपण आपलेसा केला पाहिजे, तर ते मार्ग आपण आता बघूया. तर त्यासाठी श्री दत्तगुरूंची प्रार्थना आणि जप केला पाहिजे. जर तुम्हाला कर्जातून मुक्त व्हायचंच आहे तर दररोज नित्यनियमाने दत्तगुरूंचे नामस्मरण करणे हे अत्यंत प्रभावी आहे. श्री गुरुदेव दत्त या नामाचा नित्य जप केल्यास कर्जाचा भार हलका होतो. याशिवाय दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा जप केल्याने सुद्धा दत्तगुरूंची विशेष कृपा तुमच्यावर होते आणि कर्जमुक्ती मिळवण्यासाठी त्याची मदत तुम्हाला होऊ शकते. दुसरा उपाय आहे गुरुचरित्रातील 18व्या अध्यायाचे वाचन. ज्या अध्यायामध्ये खूप शक्ती आहे आणि त्या अध्यायाचं वाचन केल्यामुळे दत्तगुरूंची कृपा होऊन कर्जमुक्ती होते आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते. तिसरा उपाय आहे दत्तगुरूंच्या मंदिराला भेट द्या. दर गुरुवारी शक्य असल्यास दत्तगुरूंच्या मंदिरात जावे. तिथे श्री दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर उभा राहून त्यांची मनोभावे प्रार्थना करावी आणि माऊलींना सांगावं की हे गुरुराया, मी तुमची भक्त आहे. मला जमेल तशी मी माझ्या परीने तुमची वेडीवाकडी भक्ती करते किंवा करतो. माझ्या आर्थिक अडचणी दूर करा. मला योग्य निर्णय घेण्याची क्षमता द्या
आणि कर्जमुक्त होण्यासाठी माझ्यावर कृपा करा. अशी प्रार्थना आपण गुरुमाऊलींच्या मंदिरात जाऊन करावी. तसेच मंदिरात जाताना दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर चिंतामणी गणपतीला गूळ आणि दुर्वा अर्पण करणे हे खूप शुभ मानले जाते. तिसरा उपाय आहे गुरुवारचा उपवास आणि दत्तगुरूंची सेवा. जर तुम्हाला कर्जाचा भार खूप वाढला असेल, ताणतणाव खूप वाढला असेल, तर कमीत कमी 21 गुरुवार उपवास करावा आणि उपवासाच्या दिवशी फक्त फळाहार घ्यावा. फळांशिवाय दुसरं काहीही खाऊ नये. आणि गुरुवारी संध्याकाळी दत्तगुरूंची पूजा अर्चा करावी आणि श्री गुरुचरित्र 18वा अध्याय दर गुरुवारी वाचावा व श्रीपाद अष्टक किंवा श्री नारद विरचित दत्त स्तोत्र म्हणून उपवास सोडावा. त्यामुळे तुमच्यावर असलेले कर्ज कमी होण्यास मदत होते. चौथा उपाय आहे दत्तगुरूंच्या श्री गुरुचरित्राचे पारायण. श्री दत्तगुरूंच्या चरित्र वाचनाने आर्थिक संकटावर सुद्धा मात करता येते. विशेषतः श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन फार प्रभावी असते. 7 दिवसात पूर्ण ग्रंथ वाचल्याने सुद्धा दत्तगुरूंचे विशेष कृपा तुम्हाला मिळू शकते. पाचवा उपाय आहे आर्थिक शिस्त आणि संयम. जीवनात संयमी राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही अनावश्यक खर्च करत असाल तर त्यावर नियंत्रण ठेवावे. पैसा योग्य ठिकाणी गुंतवावा आणि उधळपट्टी टाळावी. 6वा उपाय आहे रोज श्री दत्तात्रेय स्तोत्र पठण करा. श्री दत्तात्रेय स्तोत्र हे अत्यंत प्रभावी आहे. रोज सकाळी किंवा रात्री हे स्तोत्र पठण केल्याने कर्जमुक्तीचा मार्ग खुला होतो. 7वा उपाय आहे दत्तगुरूंना नारळ अर्पण करा. म्हणजेच गुरुवारी किंवा अमावस्येला दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर नारळ अर्पण करून प्रार्थना करा आणि हा नारळ पाण्यात विसर्जित केल्याने कर्ज निर्मूलनाचा मार्ग सुकर होतो. तर मित्रांनो, दत्तगुरूंच्या कृपेचे खूप सारे अनुभव आहेत. खूप भक्तांना दत्तगुरूंच्या कृपेने कर्जमुक्ती मिळाल्याची अनुभूती आलेली आहे. अनेकांनी श्री गुरुचरित्राचे पारायण केल्यावर आणि श्री दत्तगुरूंची निष्ठेने उपासना केल्यावर अचानक आर्थिक मदत मिळाल्याचे अनुभवही आले आहेत. जर तुम्हाला आर्थिक स्थैर्य हवे असेल तर दत्तगुरूंच्या मार्गाने जाण्याचा संकल्प तुम्ही करा. म्हणजेच तुम्हाला कर्जमुक्तीतून जाण्यासाठी तुमचा मार्ग मोकळा. काही लोकांना नवीन संधी मिळाल्या, काहींची जुनी देणी चुकती झाली तर काहींची अचानक कर्ज फिटली. तुम्हाला आर्थिक स्थैर्य हवे असेल तर दत्तगुरूंच्या मार्गाने जाण्याचा संकल्प तुम्ही करा. केवळ दत्तगुरूंची पूजा करून उपयोग नाही, तर त्यांच्या शिकवणीनुसार जीवन जगणेही खूप गरजेचे आहे. त्यांचे तत्त्वज्ञान साधेपणा, संयम, श्रम आणि भक्ती यावर आधारित आहे. त्यामुळे आजपासूनच श्री दत्तगुरूंच्या कृपेचा आधार घ्या आणि तुमच्या आर्थिक समस्यांवर विजय मिळवा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असे उपयुक्त व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन पहिल्यांदा मिळून जाईल. तर आजचा व्हिडिओ आपण बंद करूया. थँक्यू सो मच.